आत्ता आम्ही पोचलोय हातोला स्टेशनला. बघू शकता हे पण लेफ्ट साईडलाच आहे, म्हणजे जाट नंदूर आणि हे दोन्ही वेगवेगळे म्हणजे ह्या साईडला आहेत. इथं काम चालू आहे हातोला. आत्ता आम्ही जस्ट आलोय वेतळवाडी स्टेशनला. आता हे तिसरं स्टेशन आहे जे की या अपोजिट साईड. आता आपण न्यू हॉस्टेलला आलो होतो, आता तिथून आम्ही चाललो. इथलं पण बघू शकतो तुम्ही, इथं पण लाईटीचे खांब वगैरे जॉईन केलेले. तर आता आम्ही गडा स्टेशनला आलो. बोट इकडे आणि स्टेशन पुढे थोडंसं लांब आहे. आणि चौथं स्टेशन आहे जे की अपोजिट साईडला. हे बघा आता आम्ही पोहोचलो धानोराला. आणि स्टेशन बघा पत्र्याचं आहे. एवढं जुनं स्टेशन आहे. रेल्वे खूप दिवसापासून येते तरी पण एक स्टेशन नाही आलं आणि तिकडं काम करतो समोर. आत्ता आम्ही आलो आहे सोलापूर वाडीला. आणि सोलापूर वाडीला पण बघू शकता लाईटीचे खांब वगैरे जॉईन केलेले. इथं काम आहे, अपडेट आहे, इथं काम चालू आहे. हे बघा आत्ता आलंय न्यू लोणी. बापरे, इकडचे जरा 1-2 स्टेशन तर 2-3 स्टेशन तर खूपच आहेत, म्हणजे आहेत का नाही असंच वाटतंय. 40 रुपये तिकडे नव्हते चिल्लर, त्या भावाने काढलं आपलं तिकीट. आणि आत्ता लास्ट स्टेशन आलंय कोणतं आहे नारायण डो. तर मी आत्ता आलो स्टेशनला आपल्या अहिल्यानगरच्या. तर जेवढं होईल तेवढं मी कवर केलं आहे बीट टू अहिल्यानगर. हा बघा तिकडं तो स्टेशन आहे आणि पुढं स्टेशन पुढे मागं थांबले की नाही आम्ही एकदम फ्रंटला पुढे. तर तिथं वरती एकदम टेकडावर स्टेशन. इकडं काम चालू आहे. इथं काम चालू आहे हातोला. बघा इथं काम चालू आहे सगळं. हे आर्थिंग चेक काय कशाचं कोणचं काम आहे? आर्थिंग का काम आहे? अच्छा, इथं काम चालू आहे यांचं. आर्थिंगचं नाही भाई, नाही आर्थिंगचं नाही, दुसरंच आहे. आत्ता आम्ही जस्ट आलोय वेतळवाडी स्टेशनला. आता हे तिसरं स्टेशन आहे जे की या अपोजिट साईडला आहे. बाकीचे सगळे स्टेशन या साईडला होते आपले. आणि आता सगळे तिसरं स्टेशन आहे या साईडला आहे. आणि 2 पॅसेंजर आलेले. मी प्रत्येक स्टेशनला उतरतेत बसते. आता नेक्स्ट स्टेशन बघू कुठल्या साईडला येते. हे वेतळवाडी. आणि आत्ता मला वाटतं आता आम्ही 5:30 पोहोचू. 4:25 झालेत. बघू आता किती वेळ लागतो. आणखी 5:30चा टायमिंग आहे. बघू आता. आता आपण न्यू हॉस्टेलला आलो होतो, तिथून आम्ही चाललो. इथलं पण बघू शकतो तुम्ही, इथं पण लाईटीचे खांब वगैरे जॉईन केलेले. तर हे पण खूप जुनं स्टेशन आहे. इथं पण माझी ट्रेन तर अगोदरपासून येत होती. बाकी इथलं बघू शकता डीपी, लाईटीची डीपी खूप मोठी इथं. हां न्यू हॉस्टेल ना. हां आता ह्याच्यानंतरचं कुठलं आहे? धानोरा. आपलं जवळजवळ आलोच म्हणजे आम्ही. ते बघा डीपी काळानंतर बघा न्यू हॉस्टेल आता काढा. हे बघा किती मोठं केलेलं आहे डीपीचं काम. इथून सप्लाय होईल ना लाईट. आम्ही कडा स्टेशनला आलं. बोट इकडे आणि स्टेशन बघा पुढे थोडंसं लांब आहे. आणि चौथं स्टेशन आहे जे की अपोजिट साईडला कडा म्हणून. इथे 2-3 पॅसेंजर दिसतात. इकडे आहे लाईटीची सुविधा, कारण इथून इकडे आहे. आणि गावामध्येच जास्त काय येण्यासाठी जाण्यासाठी जवळच आहे ना, गावामध्येच आहे. हां कडा स्टेशन. हे बघा आता आम्ही पोहोचलो न्यू धानोराला. आणि स्टेशन बघा पत्र्याचं आहे. एवढं जुनं स्टेशन आहे. रेल्वे खूप दिवसापासून येते तरी पण एक स्टेशन नाही आलं होतं. आणि तिकडं काम करतं समोर. आणि इथं काहीच नाही डेव्हलप, काहीच झालेलं नाही. खांब वगैरे काहीच बसवलं नाही. या स्टेशनकडे सध्या तरी काहीच डेव्हलपमेंट नाही. धानोरा अहिल्यानगरच्या जवळजवळ आलं, पण या स्टेशनचं काहीच असं डेव्हलप नाही केलेलं. एकदम असं जुनं वाटतं. थांबले आता धानोरामध्ये बघा. आता पाऊस यायचा, पूर्ण पाऊस म्हणजे पाऊस येईन असा अंदाज झालेला पूर्ण. बघा आभाळ वगैरे एवढ्याच एरियामध्ये बरं का, पुढं काहीच दिसत नाही. पण एवढं म्हणजे असं आता तिकडं पडतोय, तिकडं डोंगर दिसतं एकदम, तिकडं पाऊस पडतोय. आता इकडे येईल मला वाटतं अंदाज. असंच जा मला बीडला. तिकडे जास्त गरज आहे, म्हणजे सगळीकडेच गरज आहे. आता हळूहळू होईन सुरू आहे ना.
आता आम्ही आलो आहे सोलापूर वाडीला आणि सोलापूर वाडीला पण बघू शकता लाईटीचे खांब वगैरे जॉईन केलेले इथं काम आहे, अपडेट आहे, इथं काम चालू आहे. आणि इथं पण प्लॅटफॉर्म 1 आणि 2 प्लॅटफॉर्म दिसत इथं. हे बघा, हा आता ब्रिज होईल इथं. ब्रिजचंच वाटतं, हां ब्रिज होईल इथे. पण ब्रिजला चिटकूनच तार आहे. हे बघा इथं ब्रिज होईल आणि खांब वगैरे बसले त्या साईडला बसलेत का, एका साईडला खांब बसले लाईटीचे, सॉरी लाईटीचे खांब एका साईडला बसले होतं. तिकडे बसले का? नाही ना, असे हे लाईटी ते नाही बसले. तरी आहे सोलापूर वाडी. इथे एक पण पॅसेंजर नाही आहे ना, इथे उतरते का नाही काय नाही. एवढं टाकलंय मला, झाडे वाचवा, झाडे वाचवा. हा हे भारी केलं झाड भिंती रंगवून मस्त. हे बी गेलं भाऊ. क्लिनिंग साफसफाई पण केली. हा वाट लागली पर ना पत्र्याची. हे बघा आता आलंय न्यू लोणी. बापरे, इकडचे जरा 1-2 स्टेशन तर 2-3 स्टेशन तर खूपच आहेत, म्हणजे आहेत का नाही असंच वाटतंय. इथं तर काहीच अशी बेसिक पण सुविधा नाही, कशाचीच काही नाही. फक्त स्टेशन आहे आणि ती जाळी लावली ती पण लावायची म्हणून. बाकी असं काही दिसत नाही, लाईटीची खांब वगैरे असं काही विशेष नाही दिसत. आईच्या बघा इथं इलेक्ट्रिकचं तारीचं काम झालेलं आहे. बाकी इथं दुसरी अशी काही सुविधा नाही आहे, खांब वगैरे. ते आहे लोणी न्यू. लवकरच पोचतो ना आता आपण आयल्यानगरला, लवकर म्हणजे वेळ आहे तरी पण. 40 रुपये ॲटलीस्ट तिकडे नव्हते चिल्लर, त्या भावाने काढलं आपलं तिकीट. आणि आता लास्ट स्टेशन आलंय कोणतं आहे, नारायण डोह. बघा नारायण डोह. इथं पण इलेक्ट्रिक खांब नाही बसवले, पण बाकी इलेक्ट्रिक तार वगैरे जे सगळं सप्लाय केलेलं आहे, ऑलरेडी काम झालेलं. इकडे बसवले, तिकडे बसवले नाही. कुठे बसवले? बसवले इकडे कशाला? नाही नाही, लाईटीचे खांब. हा ठीक आहे, ते बसवलेत पण फोकस टाक. हां सिंगल नुसतं बसवले. अरे बसवले असते म्हणजे खराब झाले असते. टाकले पण ते काढून दिले लोक. आता लास्ट बस स्टॉप आहे, सॉरी रेल्वे स्टेशन आहे. उतरायचं नाही थांब, लास्ट स्टॉप आहे आता हे. आणि ह्याच्यानंतर आपलं इथं आल्यानगर. इथं पण भारी वाटते थोडंसं. हे खूप जुनं स्टेशन त्याच्यामुळे थोडंसं खराब झालं एकदम. आणि इथं ब्रिजचं काम चालू आहे. मला वाटतं पहिलाच ब्रिज आहे ह्या तिथलं, अजून ब्रिजचं काम नाही झालेलं, तर ते चालू आहे आता. कधी होते काय मी. तर मी आत्ता आलो स्टेशनला आपल्या आयल्यानगरच्या. तर जेवढं होईल तेवढं मी कवर केलं आहे बीट टू आयल्यानगर. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.